नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या किसान राज यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्र राज्यातील काही बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव बघणार आहोत। पुलगाव बाजार समिती असेल, सेलू बाजार समिती असेल, राळेगाव बाजार समिती असेल, हिंगणघाट बाजार समिती असेल, इत्यादी बाजार समितीमधील कापसाचे बाजारभाव आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। पहिली बाजार समिती आहे हिंगणघाट। कापसाची आवक आहे 9,700 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,500, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8,550 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे वर्धा। वर्धा या ठिकाणी कापसाची आवक आहे 550 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,650, तर सर्वाधिक कापसाला बाजारभाव भेटलेला आहे 8,400 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा। देऊळगाव राजा या ठिकाणी कापसाची आवक आहे 600 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 8,150, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8,475 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे भद्रावती। भद्रावती या ठिकाणी कापसाची आवक आहे 844 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,500, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8,200 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे ती म्हणजे उमरेड। उमरेड या ठिकाणी कापसाची आवक आहे 1,290 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,500, तर सर्वाधिक बाजारभाव कापसाला भेटलेला आहे 8,260 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे सावनेर। सावनेर या ठिकाणी कापसाची आवक आहे 3,000 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,900, तर सर्वाधिक कापसाला बाजारभाव भेटलेला आहे 8,000 रुपये प्रति क्विंटल। पुढची बाजार समिती आहे राळेगाव। राळेगाव या ठिकाणी कापसाची आवक आहे 3,400 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,100, तर सर्वाधिक कापसाला बाजारभाव भेटलेला आहे 8,640 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव। पुलगाव या ठिकाणी कापसाची आवक आहे 2,315 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 6,500, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8,785 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आहे काटोल। आवक आहे 98 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 7,100, तर सर्वाधिक बाजारभाव भेटलेला आहे 8,200 रुपये प्रति क्विंटल। यानंतरची बाजार समिती आपण पाहू शकता ती म्हणजे अमरावती। आवक खूप कमी आहे कापसाची, ती म्हणजे 55 क्विंटल, कमीत कमी बाजारभाव 8,250, तर सर्वाधिक बाजारभाव 8,450 रुपये प्रति क्विंटल। धन्यवाद शेतकरी बांधवांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।